रेल्वे विभागाकडून वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरती आपत्कालीन दवाखाने उघडण्यात आले होते। मात्र आपण जर पाहिलं तर अनेक उपनगरातील रेल्वे परिसरामध्ये जे दवाखाने उघडण्यात आले होते ते बंद करण्यात आलेले आहेत। आपण आता सध्या अंबरनाथच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आहोत आणि याच रेल्वे स्टेशन परिसरातील हा एक दवाखाना जो आहे तो रेल्वे विभागाकडून बंद करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर इमर्जन्सी मेडिकल रूम अशा पद्धतीचं नाव देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि हा दवाखाना गेले वर्षभरापासून बंद असल्याची माहिती समोर आलेली आहे। अंबरनाथमधील हा दवाखाना आहे। आपण उल्हासनगरच्या दवाखान्याची माहिती घेतली आणि आता आपण अंबरनाथमध्ये आलेलो आहोत आणि अंबरनाथमध्ये देखील अशा पद्धतीने हा दवाखाना गेले वर्षभरापासून बंद आहे। त्यामुळे या ठिकाणी या दवाखान्याच्या समोर आता अशा पद्धतीने नागरिक जे आहेत ते झोपा काढत आहेत। त्यामुळे गेले नेमकं रेल्वेने का बंद करण्यात आले याची माहिती समोर आलेली नाही। मात्र डॉक्टरची कमतरता, मेडिकलची काही कमतरता असे काही वेगवेगळे कारणं समोर आल्याची माहिती आपल्याला माहिती अधिकारातून समोर आलेले। मात्र एका माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी माहिती काढल्याप्रमाणे भांडूप, कळवा, टिटवाळा आणि अंबरनाथ, उल्हासनगर या उपनगरातील दवाखाने बंद करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश खाडे, एबीपी माझा, अंबरनाथ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।